विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घातांक या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. करायची का सुरुवात मग? हो. ओके. कोणती संख्या आहे? 9 चा आपण काय करूया? 9 वेळेस गुणाकार करूया. किती वेळेस ने गुणाकार केलेला आहे? 9. दिलेली संख्या कोणती आहे? 9. किती वेळेस आहे? 9. म्हणजे 9 चा घातांक 9 या स्वरूपात लिहू शकतो. आता मला सांगा, इथे 9 चा किती वेळेस गुणाकार आहे? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 वेळेस, म्हणजेच 9 चा घातांक 8. तर यामध्ये जी खालच्या बाजूला संख्या असते तो असतो पाया. काय असतो? पाया. आणि वरच्या बाजूला जी संख्या असते तो असतो घातांक. याचं वाचन पाया दिलेला आहे तसं घ्यायचा. पुढे 4 म्हणायचं. 9 चा घातांक किती आहे? 8. 9 चा घातांक 8 असं एक त्याचं वाचन करतात. किंवा 9 चा 8वा घात. सांगा बरं वाचन कसं करायचं? 9 चा घातांक 8. 9 चा 8वा घात. ओके. आता या ठिकाणी संख्या 5 आहे. संख्या किती आहे? 5. आणि त्याचा घातांक 1 आहे. किती उत्तर असं सांगा मग आता? 5च. लक्षात ठेवा, घातांक जर 1 असेल, जो पाया दिलेला असतो तेच त्याचं उत्तर असतं. कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे ती संख्याच असते. म्हणजे 5चा जर पहिला घातांक असेल तर आपलं उत्तर काय असणार आहे? 5च असणार आहे. हे सगळ्यांनी काय करा, लक्षात ठेवा. आता आपण सराव संच 26 सोडवूया. 3 चा घातांक 4. यामध्ये पाया किती असणार आहे? 3. अगदी बरोबर. घातांक किती असणार आहे? 4. आणि गुणाकार रूप त्याचं कसं असणार आहे? 3 चा 4 वेळा गुणाकार. आणि त्याचा गुणाकार करायचा. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81. ही झाली त्याची किंमत. आलं का सगळ्यांच्या लक्षामध्ये? 16चा घातांक 3. 16चा घातांक 3. पाया किती असणार आहे? 16. घातांक 3. आणि गुणाकार रूप त्याचं 16 गुणिले 16 गुणिले 16. गुणाकार करा. जर गुणाकार करता येत नसेल तर 16 आणि 16 यांचा वर्ग आपल्याला माहित असतो. तो किती आहे? 256 गुणिले 16. म्हणजेच 16 साले 96 ला 6. अच्छाले 9. 16 पाचे 80. 80 आणि 9 89. 89 ला 9. अच्छाले 8. 16 दुने 32. 32 आणि 8 40. म्हणजे आपलं उत्तर असेल 4096. तिन्ही संख्याचा एकाच वेळेस गुणाकार करता येत नसेल तर त्यावेळी दोन संख्यांचा अगोदर गुणाकार करायचा आणि आलेल्या उत्तराला परत त्या संख्येने गुणायचं. ती झाली त्याची किंमत. पुढचं उदाहरण सांगा. संख्या काहीच नाही. इथे काहीच दिलेलं नाही. पुढे पाया ऋण 8. पाया ऋण 8. घातांक 2. घातांक 2. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, आपलं काय ठरलेलं आहे? जो खालच्या बाजूला असतो तो काय असतो? पाया असतो. आणि वर जो आपण देतो तो त्याचा घातांक असतो. म्हणजेच या ठिकाणी ऋण 8 हे खालच्या बाजूला येतील आणि त्याचा घातांक किती असेल? 2 असेल. ऋण 8 चा दुसरा घात.
गुणाकार रूप कसा असेल त्याचं? ऋण 8 गुणिले ऋण 8, 8 8 64, परंतु इथे ऋण चिन्ह आहे, ऋण आणि ऋण यांचा गुणाकार काय येतो? धन येतो. घातांकी संख्या ती काढायची आहे, पाया पण काढायचा आहे, घातांक सुद्धा काढायचा आहे. गणिती गुणाकार रूपे 3/7 चा किती वेळेस गुणाकार आहे? 4 वेळेस. 3/7 गुणिले 3/7 गुणिले 3/7 गुणिले 3/7. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि एक किंमत किती आहे याची? 81/2401. तर पहा इथे 3/7 या अपूर्णांकाचा किती वेळेस गुणाकार आहे? 4 वेळेस. म्हणजेच हा झाला पाया. 3/7 हा पाया झाला, आणि याचा घातांक किती होईल? 1 2 3 4 वेळा गुणाकार, म्हणजे घातांक असेल 4. आता पाया सगळ्यांनाच कळेल, पाया कोणता आहे? 3/7 आणि घातांक किती आहे? 4. ऋण 13 ऋण 13 चा घातांक 4. ठीक आहे, लक्षात ठेवा ऋण 13 चा घातांक किती आहे? 4 आहे. यामध्ये पाया कोणता असणार आहे? ऋण 13. घातांक किती असणार आहे? घातांक 4, म्हणजे त्या संख्येचा 4 वेळा गुणाकार, म्हणजेच ऋण 13 गुणिले ऋण 13 गुणिले ऋण 13 गुणिले ऋण 13. आता भरपूर मुलांना वर्गपाठ असतो, परंतु 4 वेळा गुणाकार करताना अडचण येते. त्यावेळेस लक्षात ठेवा ऋण 13 आणि ऋण 13 यांचा गुणाकार किती? 169. परत ऋण 13 आणि ऋण 13 169, म्हणजेच 169 गुणिले 169. 9 9 81 ला 1 8 9 6 54 54 आणि 8 62 62 ला 2 8 6 9 1 9 9 आणि 6 15. दशक स्थानच्या अंकाने गुणत आहोत, त्यामुळे दशक स्थानचा 0 अगोदर घ्यायचा. त्यानंतर 6 आणि 9 यांचा गुणाकार 6 9 54 ला 4 8 5 6 6 36 36 आणि 5 41 41 ला 1 8 4 6 1 6 6 आणि 4 10. आता आपल्याला शतक स्थानच्या संख्येनं गुणायचं आहे, त्यामुळे शतकचे 2 शून्य अगोदर द्यायचे. त्यानंतर 1 9 9 1 6 6 आणि 1 1 1 असा गुणाकार करून या सगळ्यांची काय करायची? बेरीज करायची. 1 आणि 0 1 2 आणि 4 6 5 आणि 1 6 6 आणि 9 15 15 ला 5 8 1 1 आणि 1 2 2 आणि 6 8 2 आणि 6 8 आणि 1 आणि 1 2 अशा प्रकारे 28,561 हे त्याचं उत्तर असेल. कळालं का सगळ्यांना? व्हेरी गुड. प्रश्न दुसरा, किंमत काढा. दोनचा घातांक 10 बरोबर. 2 चा घातांक किती आहे? 10. म्हणजेच 2 चा किती वेळा गुणाकार करायचा? 10 वेळा. 2 2 चा 10वा घात म्हणजेच 2 चा 10 वेळा गुणाकार. आता गुणाकार जरी मोठा वाटत असला तरी आपण काय करायचं? जेवढा आपल्याला गुणाकार करता येतो तिथपर्यंत करत जायचं. कसं करायचं? 2 गुणे 4
4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64, 64 दुने 128, 128 दुने 256, 256 दुने 512 आणि 512 दुने 1024, 1024. समजा एखाद्याला असं करता येत नसेल तर मग त्यांनी तुकडे करायचे. जिथपर्यंत जमतं तेवढा तुकडा करा, त्याच्या पुढचा एक तुकडा करा आणि उभ्या मांडणीने गुणाकार केला तरी सुद्धा चालेल. उदाहरण क्रमांक 2, 5चा घातांक 3. 5चा घातांक 3. मला सांगा आता 5चा घातांक 3 म्हणजे 5चा किती वेळा गुणाकार? 3. म्हणजेच 5 गुणिले 5 गुणिले 5 बरोबर 5चा पाढा 5 पर्यंत म्हणायचा. 5 पाचे 25 आणि 25चा पाढा 5 पर्यंत म्हणायचा. 25 पाचे 125 म्हणजेच आपलं उत्तर असेल 5चा घातांक 3 बरोबर 125. त्यानंतरचं उदाहरण सांगा. ऋण 7चा घातांक 4. ऋण 7चा घातांक 4 म्हणजेच ऋण 7चा किती वेळा गुणाकार? 4. अगदी बरोबर. ऋण 7 गुणिले ऋण 7 गुणिले ऋण 7 गुणिले ऋण 7 या संख्यांचा आपण गुणाकार करूया. ऋण 7 आणि ऋण 7 यांचा गुणाकार येईल 49 गुणिले ऋण 7 आणि ऋण 7 यांचा हे गुणाकार येईल 49. कारण ऋण आणि ऋण आणि ऋण यांचा गुणाकार काय येतो? धन येतो. त्यामुळे ऋण 7 आणि ऋण 7 यांचा गुणाकार किती आलेला आहे? धन 49. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर असेल 2401. कळालं का सगळ्यांना? व्हेरी गुड. ऋण 6चा घातांक 3. ऋण 6चा घातांक 3. सांगा आता काय करायचं? ऋण 6चा 3 वेळा गुणाकार करायचा. ऋण 6चा 3 वेळा गुणाकार करायचा. जमत नसेल आधी दोन संख्यांचा गुणाकार करा. ऋण 6 गुणिले ऋण 6 म्हणजे 6 6 36 आणि ऋण आणि ऋण यांचा गुणाकार धन गुणिले ऋण 6 बरोबर 6 आणि 6 यांचा गुणाकार 6 6 36 36 ला 6 अच्छाले 3 6 त्रिक 18 18 आणि 3 21 आणि चिन्ह असेल ऋण. म्हणजेच ऋण 6चा घन हा असेल ऋण 216. 5 नंबरचं उदाहरण आहे. 9चा घातांक 3. हे काय सोपंच आहे, तुम्ही लगेच सांगू शकता. 9चा घातांक 3 म्हणजेच 9चा किती वेळेस गुणाकार? ठीक आहे. 9चा घातांक 3 म्हणजेच 9चा 3 वेळा गुणाकार. 9 आणि 9 याचा गुणाकार 81 गुणिले 9 बरोबर 9 1 9 आणि 9 8 72 म्हणजेच 9चा वर्ग किती असेल? 719. 8चा घातांक 1. सांगा उत्तर किती असेल? 8. व्हेरी गुड. पुढचं उदाहरण सांगा. 4/5 चा घातांक 3. 4/5 चा घातांक 3 बरोबर घातांक 3 म्हणजे किती वेळेस गुणाकार? 3. 4/5 गुणिले 4/5 गुणिले 4/5. गुणाकारामध्ये वरच्या संख्यांचा गुणाकार 4 गुणिले 4 गुणिले 4 आणि खालच्या संख्यांचा गुणाकार 5 गुणिले 5 गुणिले 5 बरोबर 4 चौक 16 16 चौक 64 आणि 5 पाचे 25 25 पाचे 125. कळालं का सगळ्यांना?
व्हेरी गुड. 8 नंबरचं उदाहरण आहे ऋण 1 अंश छेद 2 चा घातांक 4. घातांक 4 म्हणजे किती वेळेस गुणाकार? 4 वेळेस. बरोबर. अंशांचा गुणाकार करायचा. ऋण 1 गुणिले ऋण 1 गुणिले ऋण 1 गुणिले ऋण 1 छेद छेदाछेदांचा गुणाकार 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. बरोबर. 1 न कोणत्याही संख्येला गुणा, उत्तर तेच येतं. म्हणजे 1 1 1 1 1 1 1 1 1. फक्त चिन्हाचा विषय आहे. ऋण आणि ऋण याचा गुणाकार धन येतो, परत ऋण आणि ऋण याचा गुणाकार धनच येतो. म्हणजे उत्तर काय असणार आहे? धन 1. धन चिन्ह द्यायची आवश्यकता नाही. छेद 2 दुणे 4 4 दुणे 8 आणि 8 दुणे 16. म्हणजेच आपलं उत्तर असेल 1 अंश छेद 16. आता आपण वर्ग व घन याविषयी माहिती पाहूया. नऊचा वर्ग. वर्ग म्हणजे किती वेळेस गुणाकार? 9 गुणिले 9 म्हणजेच 9 9 81. आणि 9चा घन. घन म्हणजे किती वेळेस गुणाकार? 3 वेळेस. 9 गुणिले 9 गुणिले 9 बरोबर 9 9 81 गुणिले 9 बरोबर 9 1 9 आणि 9 8 72. म्हणजे काय? वर्ग म्हणजे कितवा घात? दुसरा घात. आणि घन म्हणजे त्या संख्येचा तिसरा घात. आता आपण घातांकाचा जो पहिला नियम आहे तो पहिला नियम समजून घेऊया. नियम व्यवस्थित समजून घ्या. जर a ही परिमेय संख्या असेल आणि m व n हे धन पूर्णांक असतील तर a चा घातांक m गुणिले a चा घातांक n बरोबर a चा घातांक m अधिक n. म्हणजे काय करायची? घातांकाची बेरीज करायची. उदाहरणार्थ समजा 4 चा घातांक 5 आहे, 4 चा घातांक 3 आहे, तर या ठिकाणी पाया कसा आहे? सारखा आहे. लक्षात ठेवा, पाया कसा पाहिजे? सारखा पाहिजे. त्यामुळे पाया तोच ठेवायचा आणि घातांकांची काय करायची? बेरीज करायची. 5 अधिक 3 बरोबर 4 चा घातांक 5 आणि 3 8. नियम कळाला का सगळ्यांना? व्हेरी गुड. घातांकाच्या पहिल्या नियमावर आधारित सराव संच 27 यामधील उदाहरणे आपण आता सोडवूया. करायची का सुरुवात? हो. 7 चा घातांक 4 गुणिले 7 चा घातांक 2. पाया सारखा असेल तर पाया तोच ठेवायचा आणि घातांकाची काय करायची? बेरीज करायची. म्हणजेच हे 4 अधिक 2 बरोबर 7 चा घातांक 4 आणि 2 6. या ठिकाणी ऋण 11 हा पाया कसा आहे? सारखा आहे. त्यामुळे ऋण 11 आहे तसं ठेवायचं आणि घातांकाची काय करायची? बेरीज करायची. 5 अधिक 2 बरोबर ऋण 11 चा घातांक 5 आणि 2 7.
या ठिकाणी 6 अंश छेद 7 6 अंश छेद 7 हा पाया कसा आहे सारखा आहे समान आहे त्यामुळे पाया आहे तसाच ठेवायचा आणि घातांकांची बेरीज करायची 3 अधिक 5 बरोबर 6 अंश छेद 7 चा घातांक 3 आणि 5 8 या ठिकाणी ऋण 3 अंश छेद 2 हा पाया कसा आहे समान आहे त्यामुळे तोच ठेवायचा आणि घातांकांची काय करायची बेरीज करायची बरोबर ऋण 3 अंश छेद 2 कंसाचा घातांक 5 आणि 3 8 ए चा घातांक 16 ए चा घातांक 16 गुणिले ए चा घातांक 7 ए चा घातांक 7 बरोबर पाया सारखाच आहे त्यामुळे पाया तोच ठेवायचा आणि घातांकांची बेरीज करायची 16 अधिक 7 बरोबर ए चा घातांक 16 अधिक 7 16 आणि 7 किती येतील 23 पी अंश छेद 5 पी अंश छेद 5 चा घातांक 3 चा घातांक 3 गुणिले पी अंश छेद 5 चा घातांक 7 पी अंश छेद 5 चा घातांक 7 चा घातांक 7 या ठिकाणी पाया कसा आहे सारखा आहे त्यामुळे पाया तोच ठेवायचा पी अंश छेद 5 चा घातांकांची काय करायची बेरीज करायची 3 अधिक 7 बरोबर पी अंश छेद 5 7 आणि 3 10 चा घातांक 3 आणि 7 10 आता आपण घातांकाचा दुसरा नियम या ठिकाणी पाहूया पहा जर ए ही शून्येतर परिमेय संख्या m व n हे धन पूर्णांक आणि m मोठा आहे n पेक्षा असतील तर a चा घातांक m भागिले a चा घातांक n बरोबर a चा घातांक m वजा n म्हणजे भागाकार असेल घातांकांची काय करायची वजाबाकी करायची a चा घातांक शून्यचा अर्थ a बरोबर नाही शून्य असेल तर a चा घातांक m भागिले a चा घातांक m बरोबर 1 तसेच a चा घातांक m भागिले a चा घातांक m बरोबर a चा घातांक m वजा m बरोबर a चा घातांक 0 म्हणजेच a चा शून्यवा घात बरोबर 1 a चा ऋण m वा घात बरोबर a चा घातांक ऋण m गुणिले 1 बरोबर a चा घातांक ऋण m गुणिले a चा घातांक m भागिले a चा घातांक m बरोबर a चा घातांक ऋण m अधिक m भागिले a चा घातांक m बरोबर a चा घातांक 0 भागिले a चा घातांक m बरोबर 1 छेद a चा घातांक m म्हणजेच a चा ऋण m वा घात बरोबर 1 छेद a चा घातांक m a चा ऋण m वा घात बरोबर 1 छेद a चा घातांक m म्हणून a चा ऋण 1 वा घात बरोबर 1 छेद a तसेच a गुणिले 1 छेद a बरोबर 1 म्हणजे a गुणिले a चा घातांक ऋण 1 बरोबर 1 म्हणून a चा ऋण 1 वा घात हा a चा गुणाकार व्यस्त आहे. याप्रमाणे 5 अंश छेद 3 चा गुणाकार व्यस्त 3 अंश छेद 5 आहे म्हणून 5 अंश
छेद 3चा ऋण 1वा घात बरोबर 3 अंश छेद 5. पहा, जर a बरोबर नाही 0, b बरोबर नाही 0 आणि m ही धन पूर्णांक संख्या असेल तर a छेद b चा घातांक ऋण m बरोबर b अंश छेद a चा घातांक m. आणि शेवटचा, जर a ही परिमेय संख्या असेल, a बरोबर नाही 0 आणि m व n या पूर्णांक संख्या असतील तर a चा घातांक m भागिले a चा घातांक n बरोबर a चा घातांक m वजा n हे नेहमी लक्षात ठेवा. कळालं का सगळ्यांना? व्हेरी गुड. आता आपण सराव संच 28 सोडवूया. करायची का सुरुवात? a चा 6वा घात भागिले a चा 4था घात बरोबर a चा 6वा घात म्हणजेच a चा किती वेळेस गुणाकार? 6 वेळेस. 1 2 3 4 5 आणि 6. a चा 6 वेळा गुणाकार भागिले a चा 4 वेळेस गुणाकार. 1 2 3 आणि 4. आता पहा, वरचा एक a गेला, खालचा एक कट झाला. हा एक हा कटला, हा कटला, हा कटला. इथं a चा किती वेळेस गुणाकार आहे? a चा 2 वेळा गुणाकार आहे. म्हणजे आपलं उत्तर असेल a चा घातांक 2 किंवा a चा दुसरा घात. म्हणून a चा घातांक 6 भागिले a चा घातांक 4 बरोबर पायासारखा असेल तर तोच ठेवा आणि घातांकांची काय करा? वजाबाकी करा. म्हणजेच a चा घातांक 6 मधून 4 गेले 2. आलं का लक्षामध्ये? m चा घातांक 5 भागिले m चा घातांक 8 बरोबर m चा घातांक 5 भागिले m चा घातांक 8 बरोबर m चा किती वेळेस गुणाकार? 1 2 3 4 आणि 5 भागिले m चा किती वेळेस गुणाकार? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता पहा, वरचा एक येऊन गेला, खालचा एक गेला. हा कट झाला, 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 हा कट झाला बरोबर. वरती किती शिल्लक राहिले? 1 छेद खाली m चा किती वेळेस गुणाकार आहे? 3 वेळा. म्हणजे m चा घातांक 3 बरोबर. आता अंशस्थानी 1 आहे आणि छेदस्थानी m चा घातांक 3 आहे. म्हणजेच m चा घातांक किती असेल? ऋण 3 असेल. m चा घातांक 5 भागिले m चा घातांक 8 बरोबर m चा घातांक 5 वजा 8 बरोबर m चा घातांक 8 मधून 5 गेले 3 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण. म्हणजे उत्तर असेल m चा घातांक ऋण 3. ओके. p चा घातांक 3 p चा घातांक 3 भागिले p चा घातांक 13. याला आपण
उभ्या स्वरूपात मांडणी करूया. p चा घातांक 3 भागिले p चा घातांक 13 बरोबर. p चा घातांक 3 म्हणजे p चा किती वेळेस गुणाकार? 3 वेळा गुणाकार भागिले p चा 13 वेळा गुणाकार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. या ठिकाणी वरचा एक पी गेला, खालचा एक पी गेला, वरचा एक पी गेला, खालचा एक पी, वरचा एक पी गेला आणि खालचा एक पी. वरती काय शिल्लक राहिलं? आणि खाली पहा किती पी शिल्लक राहिले? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजेच p चा घातांक किती असेल? 10. म्हणजे p चा घातांक ऋण 10. p चा घातांक 3 भागिले p चा घातांक 13 बरोबर. p चा घातांक 3 वजा 13 बरोबर. p चा घातांक 13 मधून 3 गेले 10 आणि मोठ्या संख्येचं उत्तराला चिन्ह म्हणजेच ऋण 10. समजलं का सगळ्यांना? हो. बरोबर. उभी मांडणी करा. x चा घातांक 10 भागिले x चा घातांक 10 बरोबर. 10 म्हणजे किती वेळेस गुणाकार? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 भागिले x 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. एक कट झाले, खालचे एक कट, वरचे एक कट झाले, खालचे एक कट झाले, वरचे एक कट, खालचे एक कट, 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 वरचे एक कट आणि खालचे एक कट. म्हणजे आपलं उत्तर असेल 1. कसं बघा? म्हणून x चा घातांक 10 भागिले x चा घातांक 10 बरोबर. x चा घातांक 10 वजा 10 बरोबर. 10 मधून 10 गेले, x चा घातांक 0, x चा घातांक 0 म्हणजेच उत्तर असेल 1. कळालं का सगळ्यांना? ऋण 7 चा 12वा घातांक ऋण 7 चा घातांक 12 भागिले ऋण 7 चा घातांक 12 बरोबर. ऋण 7 चा किती वेळेस गुणाकार? 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. भागिले ऋण 7 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. पहा, हे ऋण 7 कट झाले, हे ऋण 7 कट झाले. एक कट 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 एक कट
हे कट हे कट हे कट हे कट हे कट हे कट हे कट आणि हे कट. काय शिल्लक राहिलं? अगदी बरोबर, एक शिल्लक राहिलं. म्हणून ऋण 7 चा घातांक 12 भागिले ऋण 7 चा घातांक 12 बरोबर ऋण 7 चा घातांक 12 वजा 12 बरोबर ऋण 7 चा घातांक 0 म्हणजेच आपलं उत्तर असेल 1. कळालं का सगळ्यांना? किती नंबरच आहे? 7 चा घातांक 5 भागिले 7 चा घातांक 3 बरोबर. 5 म्हणजे किती वेळेस गुणाकार 7 चा? 5 वेळेस. आणि खालच्या बाजूला 7 चा किती वेळेस? 3 वेळेस. हे वरचे 7 कट झाले, खालचे 7 कट झाले, वरचे कट, खालचं एक कट आणि एक बरोबर. 7 चा किती वेळेस गुणाकार या ठिकाणी? 2 वेळेस. म्हणून 7 चा घातांक 5 भागिले 7 चा घातांक 3 बरोबर 7 चा घातांक 5 वजा 3 बरोबर 7 चा वर्ग म्हणजेच 49. सांगा. 4 अंश छेद 5 चा घातांक 3 भागिले 4 अंश छेद 5 चा घातांक 2 बरोबर. छेद 5 चा घातांक 3 आहे म्हणजेच 4 अंश छेद 5 चा 3 वेळा गुणाकार. भागिले इथे सुद्धा 4 अंश छेद 5 चा 2 वेळेस गुणाकार 2 वेळेस गुणाकार. म्हणजे 4 अंश छेद 5 कट झाले, हे 4 अंश छेद 5 कट झाले, हे 4 अंश छेद 5 कट झाले, इथे सुद्धा 4 अंश छेद 5 कट झाले. म्हणजे आपलं उत्तर असेल 4 अंश छेद 5. याचा घातांक काहीच नाही म्हणजे किती असतो? 1 असतो. हे लक्षात ठेवा. म्हणून 4 अंश छेद 5 चा घातांक 3 वजा 2 बरोबर 4 अंश छेद 5 चा घातांक 3 मधून 2 गेले 1 राहिले. 4 चा घातांक 7 भागिले 4 चा घातांक 5 4 चा घातांक 5 बरोबर 4 चा घातांक 7 भागिले 4 चा घातांक 5 बरोबर 4 चा 7 वेळा गुणाकार 1 2 3 4 5 6 आणि 7 भागिले 4 चा 5 वेळेस गुणाकार 1 2 3 4 आणि 5. हे वरचे 4 कट झाले, खालचे 4 कट झाले, 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 वरचे 4 कट झाले, खालचे 4 कट झाले बरोबर. आता किती 4 राहिले ठिकाणी? 2. किती वेळेस गुणाकार आहे 4 चा? 2 म्हणजे 4 चा घातांक 2 म्हणून 4 चा घातांक 7 भागिले 4 चा घातांक 5 बरोबर 4 चा घातांक 7 वजा 5 बरोबर 4 चा घातांक 7 मधून 5 गेले 2 राहिले. आपले उत्तर असेल 4 चा वर्ग म्हणजेच 16.
पहा, घातांकाचा नियम व्यवस्थित समजून घ्या. जर a व b या शून्येतर परिमेय संख्या असतील आणि m ही पूर्णांक संख्या असेल तर a गुणिले b कंसाचा घातांक m असेल तर a चा घातांक ही m असतो गुणिले b चा घातांक ही m असतो. तसेच a छेद b कंसाचा घातांक m असेल तर a चा घातांक ही m असतो आणि b चा घातांक सुद्धा m असतो. आलं का सगळ्यांच्या लक्षामध्ये? या ठिकाणी जर a ही शून्येतर परिमेय संख्या व m आणि n या पूर्णांक संख्या असतील तर a चा घातांक m आणि कंसाचा घातांक n असेल तर a चा घातांक म्हणजेच त्या घातांकाचा काय असतो? गुणाकार असतो. m गुणिले n बरोबर a चा घातांक m n. कळालं का सगळ्यांना? पुढे जर a आणि b या शून्येतर परिमेय संख्या m n हे पूर्णांक असतील तर a चा घातांक m गुणिले a चा घातांक n बरोबर घातांकाची काय करायची? बेरीज करायची. तसेच a चा घातांक m असेल भागिले a चा घातांक n असेल तर a चा घातांक हा घातांकाची वजाबाकी करून येतो. पुढचा नियम आहे a चा घातांक जर 1 असेल, a चा घातांक 1 असेल तर आपलं उत्तर a तीच संख्या असते. पुढचा नियम जर a चा घातांक 0 असेल तर आपलं उत्तर किती असतं? 1 असतं. त्यानंतर a चा घातांक जर ऋण m असेल तर 1 छेद a चा घातांक हा m असतो आणि a b कंसाचा घातांक m असेल तर a चाही घातांक m असतो गुणिले b चा घातांक ही m असतो. सातवा नियम a छेद b चा घातांक m असेल तर a चा घातांक ही m असतो भागिले b चा घातांक सुद्धा m असतो. आठवा नियम a चा घातांक m असेल आणि कंसाचा घातांक n असेल तर a चा घातांक m n म्हणजेच घातांकाचा काय असतो? गुणाकार असतो. आणि शेवटचा नियम a छेद b कंसाचा घातांक ऋण m असेल तर गुणाकार व्यस्त संख्या घ्यायची म्हणजे b वरती घ्यायचे a खाली घ्यायचे. त्यावेळेस ऋण m चा काय होतो? धन m होतो. अशा प्रकारे अतिशय सोपे हे घातांकाचे नियम आहेत. आपण सर्व नियम हे आपण एकदाच एका नजरेखालून आपण घातलेले आहेत. आता आपण सराव संच 29 सोडवूया. करायची का सुरुवात? ओके. 15/12 चा घातांक 3 आणि चौकटी कंसाचा घातांक 4. या ठिकाणी a चा घातांक m असेल आणि कंसाचा घातांक n असेल तर a चा घातांक m गुणिले n म्हणजेच mn असा होतो. म्हणजे घातांकाचा गुणाकार हा नियम आपल्याला या ठिकाणी वापरावा लागेल. म्हणजेच 15/12 चा घातांक 3 गुणिले 4 बरोबर 15/12 चा घातांक 3 चौक 12. कळालं का सगळ्यांना? ओके. उदाहरण क्रमांक 2. 3 चा घातांक
3 चा घातांक 4 कंसाचा घातांक ऋण 2 कंसाचा घातांक ऋण 2. पहा सूत्रातला घातांकाचा नियम हा लक्षात ठेवा. याच प्रमाणे आपण काय करत आहोत, उदाहरणे सोडवत आहोत. या ठिकाणी पाया 3 आहे तसा ठेवायचा आणि 3 चा घातांक 4 आणि ऋण 2 यांचा गुणाकार बरोबर 3 चा घातांक 4 दुने 8 म्हणजे ऋण चिन्ह असल्यामुळे तो झाला ऋण 8 म्हणजे 3 चा घातांक ऋण 8 हे झालं आपलं उत्तर. कळालं कसं घ्यायचा? छेद 7 चा घातांक ऋण 3 कंसाचा घातांक 4 बरोबर पाया 1 अंश छेद 7 आहे तसा घ्यायचा आणि घातांकांचा काय करायचा, गुणाकार करायचा. ऋण 3 गुणिले 4 बरोबर 1 अंश छेद 7 चा घातांक 4 त्रिक 12 आणि उत्तराला ऋण चिन्ह म्हणजेच 1 अंश छेद 7 चा घातांक ऋण 12. कळालं का? 2 अंश छेद 5 चा घातांक ऋण 2 आणि चौकटी कंसाचा घातांक ऋण 3. या ठिकाणी सुद्धा आपल्याला हेच सूत्र हाच नियम वापरून ते गणित सोडवायचं आहे. बरोबर 2 अंश छेद 5 चा घातांक ऋण 2 गुणिले ऋण 3 म्हणजेच घातांकाचा गुणाकार बरोबर 2 अंश छेद 5 चा घातांक दे त्रिक 6 आणि ऋण आणि ऋण यांचा गुणाकार काय होतो, धन. त्यामुळे आपलं उत्तर असेल 2 अंश छेद 5 चा घातांक 6. कळालं का सगळ्यांना? व्हेरी गुड. 6 चा घातांक 5 कंसाचा घातांक 4. पाया आहे तसा ठेवायचा आणि घातांकाचा काय करायचा, गुणाकार म्हणजेच 6 चा घातांक 5 गुणिले 4 बरोबर 6 चा घातांक 5 आणि 4 यांचा गुणाकार 5 चोक 20. उत्तर असेल 6 चा घातांक 20. 6 अंश छेद 7 चा घातांक 5 चौकटी कंसाचा घातांक 2. या ठिकाणी पाया आहे 6 अंश छेद 7 आहे तसा ठेवायचा आणि घातांकांचा गुणाकार करायचा बरोबर 6 अंश छेद 7 चा घातांक 5 दुने 10 म्हणजे 6 अंश छेद 7 चा घातांक 10 हे झालं आपलं उत्तर. कळालं सगळ्यांना? व्हेरी गुड. उदाहरण क्रमांक 7 2 अंश छेद 3 2 अंश छेद 3 चा घातांक चा घातांक ऋण 4 कंसाचा घातांक 5 बरोबर पाया आहे तसा ठेवायचा 2 अंश छेद 3 आणि घातांकांचा गुणाकार करायचा ऋण 4 गुणिले 5 बरोबर पाया 2 अंश छेद 3 आणि घातांकांचा गुणाकार 5 चोक 20 आणि चिन्ह असेल ऋण म्हणजे आपलं उत्तर असेल 2 अंश छेद 3 चा घातांक ऋण 20. कळालं सगळ्यांना? गुड. 5 अंश छेद 8 चा घातांक
3 कंसाचा घातांक ऋण 2 कंसाचा घातांक ऋण ऋण 2. पहा या ठिकाणी 5/8 हा जो पाया आहे तो आहे तसा ठेवायचा आणि घातांकांचा काय करायचा बरोबर गुणाकार करायचा. बरोबर 5/8 चा घातांक असेल 3 आणि 2 3 आणि ऋण 2 यांचा गुणाकार 3 दुणे 6 आणि चिन्ह असेल ऋण म्हणजे 5/8 चा घातांक ऋण 6 हे झालं आपलं उत्तर. कळालं सगळ्यांना? हो. 3/4 चा घातांक 6 चौकटी कंसाचा घातांक 1. पहा या ठिकाणी पाया तोच ठेवायचा आणि घातांकाचा काय करायचा गुणाकार करायचा. बरोबर 3/4 चा घातांक 6 कळालं सगळ्यांना? हो. व्हेरी गुड. 2/5 चा घातांक ऋण 3 चौकटी कंसाचा घातांक 2. बरोबर या ठिकाणी पाया 2/5 आहे तसा ठेवायचा आणि घातांकांचा काय करायचा गुणाकार करायचा. बरोबर 2/5 आणि ऋण 3 व 2 यांचा गुणाकार 3 दुणे 6 आणि चिन्ह असेल ऋण म्हणजे आपलं उत्तर असेल 2/5 चा घातांक ऋण 6. कळालं सगळ्यांना? हो. ओके. एखाद्या संख्येचा ऋण घातांक असेल तर ती संख्या धन घातांकात लिहिण्यासाठी त्या अपूर्णांकाचा व्यस्त करावा लागतो. उदाहरण क्रमांक 1 2/7 चा व्यस्त असेल 7/2. 11/3 चा व्यस्त असेल 3/11. 1/6 चा व्यस्त असेल 6. आणि शेवटचं उदाहरण आहे y चा घातांक ऋण 4. बरोबर अंशस्थानी 1 घ्यायचं आणि छेदस्थानी y घेऊन ऋण 4 च्या ऐवजी काय करायचे धन 4 घ्यायचे म्हणजे 1/छेद y चा घातांक 4 हे झालं आपलं उत्तर. अशा प्रकारे दिलेल्या संख्येच्या किंवा अपूर्णांकाच्या ऋण घातांकाचे धन घातांकात रूपांतर करता येते. आता आपण सराव संच 30 मधील दिलेल्या संख्यांचे वर्गमूळ काढूया. 625. ठीक आहे, आपण मूळ अवयव काढूया आणि त्यानंतर त्याचं वर्गमूळ काढू. याच्या एकक स्थानी किती आहे 5 म्हणजे या संख्येला 5 ने भागले म्हणून पुढे 5 घ्यायचं गुणिले 5 च्या पाड्यामध्ये 6 आहेत का अलीकडची संख्या कितव्या क्रमांकाला आहे 5 1 5 होते 6 आपण गेलो 5 पर्यंत 1 शिल्लक राहिले 1 च्या पुढे आपण 2 हा अंक घेतला किती झाले 12. 5 च्या पाड्यामध्ये 12 आहेत का अलीकडची संख्या कितव्या क्रमांकाला आहे 5 2 10 होते 12 आपण गेलो 10 पर्यंत किती शिल्लक राहिले त्या 2 च्या पुढे आपण पुढचा अंक घेतला 25. 5 च्या पाड्यामध्ये 25 5व्या क्रमांकाला
बरोबर. आता या संख्येच्या सुद्धा एकक स्थानी किती आहे? 5. म्हणजे त्या पण संख्येला 5 ने भाग जाईल, त्यामुळे विभाजक घेताना इथे 5 घ्या आणि 5 ने 125 ला भाग द्यायचा. 5 च्या पाड्यामध्ये 12 आहेत का? अलीकडची संख्या कितव्या क्रमांकाला आहे? 5 दुने 10. शिल्लक राहिले 2. 2 वर आपण पुढचा अंक घेतला 25. कितव्या क्रमांकाला आहे? 5 5 25. बरोबर. 5 गुणिले 5 गुणिले, आता इथे 25 म्हणजे एकच स्थानी परत काय आहे? 5 आहे, परत 5 ने भाग जाईल, त्यामुळे 5 गुणिले 5. आता या ठिकाणी जे सामायिक अवयव आहेत त्यांच्या काय करायच्या? जोड्या करायच्या. या ठिकाणी 5 आणि 5 ची एक जोडी होईल आणि इथे सुद्धा 5 आणि 5 यांची एक जोडी होईल. म्हणून वर्गमूळ काढायचा आहे, त्यामुळे 625 ही संख्या काय करायची? वर्गमूळाच्या आतमध्ये घ्यायची. 2 5 च्या ऐवजी 1 5 आणि पुढच्या 2 5 ऐवजी 1 5 यांचा गुणाकार करायचा. 5 5 25. म्हणून 625 चं वर्गमूळ असेल 25. 625 यामध्ये एक स्थानी किती आहे? 5 आहे. भाग दिला आपण. 5 1 5, 1 शिल्लक राहिले 12, 5 दुने 10, 2 शिल्लक राहिले 25, 5 5 25. परत एक स्थानी 5 आहे, त्यामुळे आपण 5 ने भाग दिला. 5 दुने 10, शिल्लक राहिले 2, पुढचा अंक घेतला 5, 25 झाले. 5 5 25 आणि 25 ला सुद्धा काय होतो? 5 नेच भाग जाते. 5 5 25 आणि 5 1 5. जोपर्यंत खाली 1 येत नाही तोपर्यंत काय करायचा? त्या संख्येला भाग देत राहायचा. इथं आपण आडवेचे समान जोड्या निवडल्या होत्या, इथं काय करायच्या? उभ्यामध्ये समान जोड्या निवडायच्या. त्या 2 5 च्या ऐवजी काय करायचं? एकच 5 घ्यायचा. पुढच्या 2 5 ऐवजी 1 5 त्यांचा गुणाकार करायचा. गुणाकार करून जे उत्तर येईल तेच त्या संख्येचं वर्गमूळ असेल. ठीक आहे. 1225. काय करायचंय आपल्याला? 1225 चे अगोदर काय करायचे? मूळ अवयव पाडायचे. करूया आपण सुरुवात. 1225 बरोबर. सांगा. एकक स्थानी 5 असल्यामुळे 5 ने भाग जातो. 5 गुणिले द्या बरं 5 ने भाग. 5 गुणे 10, शिल्लक राहिले 2. 2 वर पुढचा अंक घेतला 22. 5 24 उरले 2. 2 वर पुढचा अंक घेतला 5 5 25. बरोबर. हे 5 आहे तसे घेतले गुणिले एकक स्थानी किती आहेत? 5 आहेत. म्हणजे परत आपल्याला काय करावं लागेल? 5 घ्यावं लागेल. 5 गुणिले 5 च्या पाड्यामध्ये 24 आहेत का? अलीकडची संख्या 20 कितीव्या क्रमांकाला आहे? चौथ्या क्रमांकाला आहे. 5 24 उरले 4. 4 वर आपण पुढचा अंक घेतला 5 म्हणजे 45. अगदी बरोबर. 5 9 45 बरोबर. 5 गुणिले 49 ही संख्या 7 च्या पाड्यामध्ये आहे, त्यामुळे 7 घ्यायचं गुणिले 7 च्या पाड्यामध्ये 49 कितीव्या क्रमांकाला आहे? 7व्या क्रमांकाला आहे. 7 7 49. म्हणून आपल्याला याचा वर्गमूळ काढायचा आहे, त्यामुळे वर्गमूळाचं चिन्ह अगोदर घ्यायचं. त्यामध्ये 1225 ही संख्या ठेवायची. बरोबर. या 2 5 ऐवजी 1 5 गुणिले 2 7 ऐवजी 1 7 बरोबर. 5 आणि 7 यांचा गुणाकार 5 7 35. या ठिकाणी संख्या घेतली आपण 1225. एकक स्थानी 5 आहेत, त्यामुळे आपण 5 ने भाग दिला. 5 दुने 10, शिल्लक राहिले 2. पुढचा अंक घेतला 22 झाले. 5 24 शिल्लक राहिले 2. पुढचा अंक घेतला 25.
5 5 25 एकक स्थानी 5 आहे, त्यामुळे 5 5 ने भाग दिला, 5 24 शिल्लक राहिले 4 पुढचा अंक घेतला 5 45 झाले, 5 90 45 आणि या संख्येला 7 ने भाग जातो, त्यामुळे 7 7 49 आणि 7 ला आपण भाग दिला, 7 1 7. या ठिकाणी पहा 5 ही एक जोडी झाली आणि 7 ची एक जोडी झाली. अशा पद्धतीने 5 आणि 7 यांचा गुणाकार केला, 5 7 35 आला. म्हणून वर्गमुळात 1225 बरोबर किती उत्तर असेल आपलं 35. 1225 चे वर्गमूळ 35. कळालं सगळ्यांना? व्हेरी गुड. उदाहरण क्रमांक 3 289 बरोबर 289 बरोबर. बरं आपल्याला काय करायचं आहे 289 चं वर्गमूळ काढायचं आहे, परंतु या संख्येला 2 ने हे भाग जात नाही. अंकाची बेरीज केली 2 आणि 8 10 10 आणि 9 19. अंकाच्या बेरीजला 3 ने भाग जात नाही, त्यामुळे त्या संख्येला 3 ने भाग जाणार नाही. 4 ने भाग जाईल का? जाणारच नाही, कारण दशक आणि एकक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला 4 ने भाग गेला पाहिजे, परंतु या ठिकाणी काही त्या संख्येला 4 ने भागच जात नाही, म्हणून त्या पूर्ण संख्येला सुद्धा 4 ने भाग जाणार नाही. 5 जाणारच नाही, कारण एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. 6 न पण जाणार नाही, 7 नही जाणार नाही, 8 न जाणार नाही, 9 ने नाही, 10 ने नाही. अशा वेळेस काय करायचं मूळ संख्या लक्षात ठेवा. ते जर 10 पर्यंतच्या अलीकडे कोणत्याही संख्येच्या पाड्यामध्ये ती संख्या जर नसेल, अशा वेळेस काय करायचं मूळ संख्या माहित असणं आवश्यक आहे आपल्याला. पहा मूळ संख्यामध्ये तुमची सुरुवातीला कोणती संख्या आहे 11. 11ची कसोटी काय म्हणते एका आड एक येणाऱ्या संख्यांची काय करायची आपण बेरीज करायची आणि ज्या दुसऱ्या संख्या शिल्लक राहतात त्या आलेल्या बेरीजतून त्या अंकांची बेरीज काय करायची वजा करायची. कसं बघा 2 आणि 9 किती होतात 11, त्यामधून आपण 8 वजा केले किती राहिले 3. परंतु ही जी फरक आहे ही जी वजाबाकी आहे किंवा हा जो फरक आहे तो फरक किती पाहिजे एकतर 0 पाहिजे किंवा 11च्या पटीमध्ये पाहिजे. फरक किती आला आपला 3, म्हणजे तो 11च्या पटीमध्ये नाही आणि 0 सुद्धा नाही, म्हणून त्या संख्येला 11 ने भाग जाणार नाही. पुढे गेलो आपण 13 3 त्रिक 9. पहा इथं आपण लगेच कळलं की 9 आलेला आहे. मग आपण समजा 13 ने जर ट्राय केला 13 चा वर्ग 3 पहिल्या पदाचा वर्ग 3 चा वर्ग 9. पहिले पद आणि दुसरे पद यांचा गुणाकार 3 1 3 त्याची दुप्पट 3 2 6 आणि शेवटच्या पदाचा वर्ग 1 चा वर्ग 1 म्हणजे 13 चा वर्ग किती आला 169. आपल्याला किती पाहिजे 289, त्यामुळे 13 सुद्धा त्या ठिकाणी घेता येणार नाही. पुढे आपण गेलो आता किती आहे 17. 7 7 49. अरे येतं एकाच स्थानी 9, म्हणून काय करायचं आपण 17 चा वर्ग करून बघायचा. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग किती असेल 49. 49 ला 9 हातचे आले 4. पहिले पद आणि दुसरे पद यांचा गुणाकार 7 1 7 त्याची दुप्पट 7 2 14 आणि जे हातचे आले 4 त्यामध्ये मिसळले 14 आणि 4 18. 18 ला 8 हातचे आले 1 आणि शेवटच्या पदाचा वर्ग 1 चा वर्ग 1 आणि जो हातचा आला होता तो मिसळला 1 आणि 1 2 म्हणजेच किती 289. आपल्याला 289 चेच अवयव पाडायचे होते. आपल्याला कळालं की तो कोणत्या संख्येचा वर्ग आहे 17 चा वर्ग आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी 17 गुणिले 17 घेतले, म्हणून याचं वर्गमूळ काढायचं आहे. 289 ला आपण काय केलं वर्गमूळाच्या आत मध्ये ठेवले बरोबर. ह्या 2 17च्या ऐवजी
1 17 म्हणजेच 289 चं वर्गमूळ असेल 17. उभी मांडणी जर केली या ठिकाणी आपण अवयव शोधलेला आहे, विभाजक शोधलेला आहे, किती आहे 17 आहे. त्यामुळे 17 ने आपण भाग दिला. 17 1 17 उरले 11. 11 वरती 9 घेतले 119. 17 7 119 आणि या 17 ला 17 नेच भाग जातो. 17 1 17. त्यामुळे ह्या दोन 17 च्या ऐवजी आपण काय केले 1 17 घेतले. कळालं का सगळ्यांना? काय करावं लागेल आपल्याला? कमीत कमी 30 पर्यंतचे वर्ग पाठ करायचे. किती पर्यंतचे? 30. बरं समजा एखाद्याला 30 पर्यंतचे वर्ग पाठ नसतील तर कमीत कमी 10 पर्यंतचे तरी वर्ग पाठ ठेवायचे आणि त्यापुढे ज्या आपल्या मूळ संख्या आहेत त्या एक पाठ करून टाकायच्या, जेणेकरून एकक स्थानी 9 आहे. एकक स्थानी 9 म्हटले की आपल्याला काय करता येईल 13 किंवा 17 अशा त्या संख्या घेता येतील आणि त्यांचा वर्ग करून पाहता येईल की ती खरोखरच त्या संख्येचा वर्ग आहे का. आणि जर नसेल तर मात्र आपल्याला पुढे पुढे जावं लागेल. कळालं सगळ्यांना? व्हेरी गुड. उदाहरण क्रमांक 4 4096. 4096 बरोबर एकक स्थानी किती आहे? म्हणजेच या संख्येला कितीने भाग जाईल? 2 ने भाग जाईल. 2 गुणिले 2 च्या पाड्यामध्ये 4. दुसऱ्या क्रमांकाला आहे 2 दुणे 4. पुढे 0 2 0 0 9 2 चौक 8 एक शिल्लक राहिले 16 2 8 16 बरोबर 2 गुणिले एकक स्थानी 8 आहे, परत 2 ने भाग जाईल. त्यामुळे 2 गुणिले 2 1 2 2 0 0 2 दुणे 4 आणि 2 चौक 8 बरोबर. हे 2 आहे तसे घेतले गुणिले हे दुसरे 2 गुणिले एकक स्थानी किती आहेत? 4 आहेत. परत या संख्येला कितीने भाग जाईल? 2 ने भाग जाईल. त्यामुळे 2 गुणिले 2 5 10 2 1 2 आणि 2 दुणे 4 बरोबर. एकक स्थानी 2 आहेत, परत या संख्येला 2 ने भाग जाईल. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले एकक स्थानी 2 असल्यामुळे परत आपण 2 ने भाग देऊया. 2 दुणे 4 एक शिल्लक राहिले 11 2 5 10 एक शिल्लक राहिले 12 2 आहे 12. एकक स्थानी किती आहे? 6 आहे, परत 2 ने भाग जाईल. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले एकक स्थानी 6 असल्यामुळे परत आपण या ठिकाणी 2 घेऊया आणि 2 ने भाग देऊया. 2 1 2 2 दुणे 4 एक शिल्लक राहिले 16 2 8 16 बरोबर. हे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले एकक स्थानी किती आहे? 8 आहे, परत 2 ने भाग जाईल. त्यामुळे 2 गुणिले 2 आहे 12 2 चौक 8 बरोबर. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले एकक स्थानी 4 आहेत, परत या संख्येला 2 ने भाग जाईल. त्यामुळे 2 गुणिले 2 त्रिक 6 आणि 2 दुणे 4 बरोबर. 2 गुणिले 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 परत या ठिकाणी एकक स्थानी 2 आहे, त्यामुळे 2 ने भाग देऊया. 2 1 2 एक शिल्लक राहिले 12 2 आहे 12 बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 8 वेळा 2 आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 गुणिले 16 चे एकक स्थानी किती आहेत? 6 परत 2 ने भाग जाईल. त्यामुळे 2 8 16 बरोबर. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2
गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 8. 8 ला सुद्धा कितीने भागायचे? 2 ने. 2 चौक 8 बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 वेळेस 2 आहेत ते 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आणि 4 ला सुद्धा परत कितीने भाग जाईल? 2 ने जाईल. 2 दुने 4. म्हणून आता सगळे आपले मूळ अवयव पडलेले आहेत. मूळ अवयव पडलेले असल्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे? ही संख्या 4096 ही संख्या वर्गमुळाच्या आतमध्ये घ्यायची, कारण त्या संख्येचं आपल्याला काय करायचं आहे? वर्गमूळ काढायचं आहे. बरोबर ह्या 2 2 च्या ऐवजी 1 2 गुणिले 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 ह्या 2 2 ऐवजी 1 2 गुणिले ह्या 2 2 च्या ऐवजी 1 2. बरोबर गुणाकार करूया. 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 आणि 32 दुने 64 म्हणजे 4096 चा वर्गमूळ असेल 64. याची आपण काय करूया? आता उभ्या मांडणीने वर्गमूळ काढूया. 4096 चा आपण काय करत होतो? आता उभ्या मांडणीने वर्गमूळ काढत आहोत. काढूया. एकक स्थानी 6 आहे म्हणजे 2 ने भाग जाईल. 2 दुने 4 2 शून्य 0 2 च्या पाड्यात 9 नाहीत. अलीकडली संख्या 8 कितव्या क्रमांकाला आहे? 4थ्या. 2 चौक 8 एक शिल्लक राहिले 16 2 8 16 परत 2 ने जाईल. अगदी बरोबर. एकक स्थानी 8 आहे 2 ने भाग जाईल. 2 1 2 2 0 0 2 4 2 चौक 8 अगदी बरोबर. एकक स्थानी 4 आहे त्यामुळे परत 2 जाईल. बरोबर. 5 10 2 1 2 2 4 अगदी बरोबर. परत एकक स्थानी 2 असल्यामुळे 2 ने भाग जाईल. 2 दुने 4 1 हातचा आला. एक शिल्लक राहिला त्यावर आपण पुढचा अंक घेतला. 2 5 10 एक शिल्लक राहिला पुढचा अंक घेतला 12 बेस आहे 12. नंतर 2 1 2 2 दुने 4 एक शिल्लक राहिले 16 2 8 16 अगदी बरोबर. बेस आहे 12 2 चौक 8 एकक स्थानी 4 म्हणजे परत 2 ने जाईल भाग. 2 6 2 दुने 4 एकक स्थानी 2 परत 2 ने जाईल. 2 2 बेस आहे 12 एकक स्थानी 6 परत 2 ने जाईल. 2 8 16 2 चौक 8 2 दुने 4 आणि 2 1 2. आता ह्या 2 2 च्या ऐवजी 1 2 ह्या 2 2 च्या ऐवजी 1 2 ह्या 2 2 ऐवजी 1 2 परत ह्या 2 2 च्या ऐवजी 1 2 ह्या 2 2 ऐवजी 1 2 आणि शेवटच्या 2 ऐवजी 1 2 कारण आपल्याला त्या संख्येचं काय काढायचं आहे? वर्गमूळ काढायचं आहे. त्या सर्व संख्यांचा गुणाकार 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 आणि 32 दुने 64 म्हणजे 4096 चा वर्गमूळ आहे 64. कळालं का सगळ्यांना? हो. व्हेरी गुड. 5 नंबरचं गणित आहे 1089. बरोबर. या ठिकाणी 2 ने भाग जाईल का? पाहायचं. 3 ची कसोटी. अंकाची बेरीज करा. 9 1 9 9 1 आणि 8 9 9 आणि 9 18 3 6 18 म्हणजे अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जातो. त्यामुळे या संख्येला
3 ने पूर्णपणे भाग जाईल. देऊया आपण 3 गुणिले 3च्या पाड्यामध्ये 10 आहेत का? आली का ती संख्या? 9. कितीव्या क्रमांकाला आहे? 3 त्रिक 9. एक शिल्लक राहिले. पुढचा अंक घेतला 8. 18 झाले. 3 6 18 आणि 3 त्रिक 9. बरोबर हे 3 आहे तसे. अंकाची बेरीज केली 3 आणि 6 9. 9 आणि 3 12. 3 चौक 12. त्यामुळे 3 ने भाग जाईल. म्हणून आपण या ठिकाणी 3 घेतले. 3 1 3 3 2 6 आणि 3 1 3. आता 3 गुणिले 3 गुणिले 121. या संख्येला 2 ने भाग जात नाही, 3 ने भाग जात नाही, 4 ने नाही, 5 ने. अशा वेळेस आपण काय करायची? 10च्या पुढची मूळ संख्या शोधायची. 11. 11चा वर्ग किती आहे? 121. हे सगळ्यांनाच माहिती आहे. तरी सुद्धा आपण जर कसोटी पाहिली, एक आड एक येणाऱ्या संख्यांची आपण जर बेरीज केली आणि जे शिल्लक राहणारी जी आहे संख्या त्यांची आपण जर वजाबाकी केली, त्या दोन्हीतला फरक जर 0 असेल तर त्या संख्येला 11 ने पूर्णपणे भाग जातो. त्यामुळे 121 ला कितीने आपण भाग देऊया? 11 ने. 11 1 11. एक शिल्लक राहिले. 11 11 1 11. आता ह्या सगळ्या मूळच संख्या आहेत. म्हणून आता ही संख्या वर्गमुळाच्या आतमध्ये घेऊया. 1089 बरोबर 2 3 च्या ऐवजी 1 3 गुणिले 2 11 च्या ऐवजी 1 11 बरोबर 11 त्रिक 33. म्हणजे 1089 चा वर्गमूळ किती असणार आहे? 33 असणार आहे. उभी मांडणीने आपण सोडवूया. 1089 आपण ठेवले इथे. या संख्येला कितीने भाग जातो? 3 ने. 3 त्रिक 9. एक शिल्लक राहिले 18. 3 6 18. 3 त्रिक 9. परत या संख्येला 3 आणि 6 9. 9 आणि 3 12. म्हणजे 3 नेच भाग जातो. 3 1 3. 3 2 6 आणि 3 1 3. आणि 121 ला 11 ने भाग जातो. 11 1 11. 11 1 11 आणि 11 ला सुद्धा 11 नेच भाग जातो. 11 1 11. ह्या 2 3 च्या ऐवजी 1 3 आणि ह्या 2 11 च्या ऐवजी 1 11. दोघांचा आपण गुणाकार केला. 11 त्रिक 33. म्हणजेच 1089 चा वर्गमूळ किती असणार आहे? 33. कळालं का सगळ्यांना? हो. व्हेरी गुड. अशाच प्रकारे आपण सर्वांनी अधिक उदाहरणांचा भरपूर सराव करा. ओके.